नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। बोईसर येथील चिराग विद्यालयात नागरी संरक्षण दलाचे शिबिर संपन्न झाले। नैसर्गिक आपत्तीच्या काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी इतर आपत्कालीन व्यवस्थेसोबत नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक काम करत असतात। पहा यावेळी नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थींनी दिलेली माहिती। आपण पाहत राहा निर्भीड समाचार। नागरी संरक्षण दलात सामील व्हा आणि देश सेवा करा। जय हिंद। नागरी संरक्षण दलाचं महत्त्व काय आहे आणि याची प्रक्रिया काय असते त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा। मी काशीनाथ कुरकुटे, उपनियंत्रक नागरी संरक्षण तारापूर, जिल्हा पालघर। नागरी संरक्षण हे एक शासनाचा उपक्रम आहे आणि कोणतीही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आल्यास या दलामध्ये जे स्वयंसेवक आहेत ते प्रथम प्रतिसाद म्हणून त्या ठिकाणी सहभागी होऊन त्या ठिकाणी होणारी जीवितहानी आणि त्या ठिकाणी कमी करत असतात। या संघटनेमध्ये भरती होण्यासाठी नागरिकांना जी पात्रता दिलेली आहे, भारतीय नागरिक असला पाहिजे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असला पाहिजे आणि किमान सर्वांनी ट्रेनिंग घेता यावं म्हणून किमान शैक्षणिक पात्रता 4थी पास असे ठेवलेले आहे। आपण महाराष्ट्र शासनाचा जर विचार केला तर महाराष्ट्र शासनाचा जो गृह विभाग विशेष आहे त्याच्या अंतर्गत नागरी संरक्षण संघटना जी आहे ती काम करत असते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अधिकारी हे या संघटनेचे प्रमुख असतात। आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी नागरी संरक्षण दलाचं प्राथमिक प्रशिक्षण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1200 स्वयंसेवक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आपत्ती ज्या आलेल्या आहेत त्या आपत्तीमध्ये स्वयंसेवकांनी कार्य केलेले आहेत। मुख्यतः करून रायगडचा जर विचार केला तर रायगडमध्ये महाड या ठिकाणी पूर आला होता, महाड परिसरामध्ये, तर त्या ठिकाणी लोकांना मदत कार्य केलेलं आहे। मुख्यतः करून त्या ठिकाणी अन्नाची पाकिटं, पाण्याचे बॉटल्स वगैरे देण्याचं काम, त्याच्यानंतर त्या परिसरामध्ये रोगराई पसरणार नाही या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उपाययोजना बाबत त्या स्वयंसेवकांनी काम केलेलं आहे। आपल्या भागाचा जर विचार केला तर आपल्याकडे सुद्धा काही वर्षापूर्वी मनोर या ठिकाणी पूर आला होता। त्या पुरामध्ये आपल्या या ठिकाणचे बरेचसे स्वयंसेवक त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी अडकलेल्या लोकांचं सर्च अँड रेस्क्यू करण्याचं जे काम आहे ते त्यांनी केलेलं आहे। आपल्याकडे 2 प्रकारच्या आपत्ती, म्हणजे एक नैसर्गिक आपत्ती आपल्यावरती येऊ शकते आणि दुसरी मानवनिर्मित आपत्ती आपल्यावरती येऊ शकते। नैसर्गिक आपत्तीचा जर विचार केला तर नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण फक्त 1% आहे। मानवनिर्मित आपत्ती 99% आपत्ती आपल्यावरती येते आणि याच्यामध्ये मुख्यतः करून नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंपासारखी आपत्ती, आता आपण पाठीमागे ऐकलं की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये सातत्याने भूकंपाचे आदळे बसत आहेत। त्याच्यानंतर चक्रीवादळं, सुनामी, ज्वालामुखी अशा प्रकारच्या ज्या आपत्ती आहेत त्या आपत्ती आपल्या भागामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये येऊ शकतात। आणि मानवनिर्मितच्या आपत्तीचा जर विचार केला तर मानवनिर्मित आपत्तीमध्ये या ठिकाणी मानवाकडून मानवाच्या चुकीमुळे ज्या आपत्ती येतात त्या अशा आपत्ती आपल्याकडे येऊ शकतात। त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये एखादी मोठी दुर्घटना घडून त्या ठिकाणी वायुगळतीसारखे प्रकार होऊ शकतात आणि त्या ठिकाणी आगीसारखे प्रकार होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये लोक त्या ठिकाणी बाधित होऊ शकतात, त्या ठिकाणी जखमी होऊ शकतात। अशा लोकांना आपल्याला जर प्रशिक्षित स्वयंसेवक असतील तर त्या ठिकाणी तात्काळ प्रतिसाद देऊन त्यांचे जीव त्यांना मदत वगैरे करू शकतात। नमस्कार, मी मेघना संपत वैरा, नागरी संरक्षण दल यामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत आहे। मला ही प्रेरणा जी मिळालेली आहे ती मी एका प्रशिक्षणात बसली होती आणि मी सहज हे प्रशिक्षण म्हटलं घेऊन ठेवावं आणि एक आयडी घ्यावा असं म्हणून गेली होती। पण ज्या वेळेला ना आपले नरेश म्हस्के सर, कुरकुटे सर माननीय आणि वजे सरांनी यांनी ज्या वेळेला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि त्यावेळेला मला खरंच वाटलं की हे प्रशिक्षण सगळ्यांसाठी उपयोगी आहे। म्हणजे ही आपली स्वरक्षण तर नाहीच तर तसंच आपण इतरांनाही संरक्षण करतोय, तसंच आपल्याला ही देशसेवा आहे। कारण मी एक समाजसेविका आहे तर मला असं वाटतं की ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतोय आपण, म्हणून ह्यासाठी मी आज आहे ना माझंही स्वतःचं मी प्रशिक्षण कंप्लीट केल्यानंतर मला असं वाटलं की हे प्रशिक्षण इतरांनाही घेतलं पाहिजे। ह्यासाठी माझी धडपड चालू आहे की प्रत्येक गावामध्ये हे प्रशिक्षण झालंच पाहिजे। याकरिता मी सगळ्यांना आवाहन करते की प्रत्येकाने हे आपापल्या गावामध्ये प्रशिक्षण घ्यावं। नमस्कार, मी डॉक्टर स्मिता सुधीर माळवदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि हे नागरी प्रशिक्षण जे आहे
नागरी प्रशिक्षण संरक्षण दल तारापूर यांच्यातर्फे आयोजित हे प्रशिक्षणार्थी म्हणून मी इथे आलेली आहे आणि खरंच अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं असं हे प्रशिक्षण आहे. कारण आपण सर्वच जण एकमेकांना मदत करायला तयार असतो, ती आपली संस्कृती आणि संस्कार आहेत. पण एका विशिष्ट पद्धतीने आपण कसं काम केलं पाहिजे, कारण कोरोना काळात पण आपण मदत केली, सगळं काही झालं, लोकांना प्रत्येकाने आपापल्या परीने केलं, मीही त्यामध्ये होते सामाजिक कार्यकर्ती म्हणून. पण आता दुष्काळ आला किंवा आग लागली किंवा कोणतंही संकट आलं तर प्रॉपर कशी मदत केली पाहिजे, कोणत्या पद्धतीने आपण अडचणींवर मात केली पाहिजे हे इथे व्यवस्थित समजावलं गेलं. आजच म्हणजे ह्याच्याबद्दल फर्स्ट असतं प्रथमोपचार, तर ते प्रथमोपचार कसे करायचे, काय करायचे याबद्दल आज विवेचन केलं गेलं. गाठी कशा मारायच्या, अगदी वरती बिल्डिंगला आग लागली तर आपण कसं सरसर वर चढत जायचं, लोकांना वाचवायचं, खाली उतरवायचं आणि पुन्हा तो दोर आपल्याला कसा घेता आला पाहिजे. दिसायला गोष्ट साधी सोपी सरळ वाटते पण तितकी ती सरळ नाहीये. हे त्यात शिकल्यावर, तिथे बसल्यावर, प्रशिक्षण घेतल्यावर हे लक्षात येतं. आपल्याला सर्वसामान्य माणसांना काय वरती दोर टाकला उतरवलं लोकांना, नाही, ते तितकं सोपं नसतं. आणि त्याकरता खरंच या प्रशिक्षणाची गरज आहे आणि सर्वच नागरिकांनी हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. कारण स्वसंरक्षण, दुसऱ्याने मदत केली पाहिजे, हाका मारणार, आरडाओरडा करणार, त्यापेक्षा आधी मी स्वतः काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता हे जे प्रशिक्षण आहे ते अत्यंत उपयुक्त, उत्तम दर्जाचं आहे असं मला वाटतं आणि मी खूप आनंदी आहे या प्रशिक्षणाला आल्याबद्दल. नमस्कार, माझं नाव नितीन दिनकर परब. मी 4 तारखेपासून या प्रशिक्षणासाठी आलो. नागरी सुरक्षा दल हे काय नक्की मला माहीत नव्हतं, पण जेव्हा मला मेसेज मिळाला तर हे शिकण्यासाठी प्रथमोपचार, त्यानंतर आपल्या पुढील गोष्टीसाठी म्हणजे काही घटना घडणार आहेत मानवनिर्मित किंवा नैसर्गिक, त्या आपत्तीवर आपण कसे मात करू शकतो हे ट्रेनिंग घेण्यासाठी मी इथे आलो आहे. आणि त्यात घरामध्ये काही घटना घडणार ते प्रथमोपचार मी कसं देऊ शकतो, स्वतःचा जीव, नागरिकांचा जीव किंवा इतरांचा देशाची सेवा हे कसं करू शकतो हे मला इकडून शिकण्याची इच्छा होती. त्यासाठी मी इथे आलो आणि मला ह्याचा पूर्ण आनंद मिळत आहे. माझं नाव आरती देवेंद्र दीक्षित. मी पालघर येथून येते इथे. स्टार्टिंगला मला वाटलं खूप हेडेक असेल, म्हणजे इथे यायचं आणि एवढा वेळ वाया घालवायचा. पण आता मला असं वाटतं माझ्या त्या वेळेचं चीज होतं. म्हणजे मी जे काही करते ते शिकते, सरांनी जे शिकवले ते सर्व आत्मसात करणं आणि त्याच्यावरती कार्य करायला आम्हाला मिळणार ही विचार करून इतकं बरं वाटते की आळस म्हणजे काय आणि थकवा म्हणजे काय जाणवत नाही आहे. ही संस्था इतकी चांगली आणि इतक्या चांगल्या पद्धतीने सरांनी आम्हाला शिकवत आहेत की आम्हाला म्हणजे घराची आठवण येत नाही ॲक्च्युली म्हणाल तर, घरी जावंसं वाटत नाही. आणि दुसऱ्या बऱ्याच गोष्टी इथे शिकण्यास आम्हाला मिळालेल्या आहेत. आगीपासून संरक्षण, पुन्हा प्रथमोपचार, पुन्हा आपण म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या अडचणीत असू किंवा एखादा व्यक्ती असेल अडचणीत असेल त्यावेळेला आपण त्यांची मदत किंवा स्वतःची मदत कशा प्रकारे करू शकतो, काय प्रथमोपचार देऊ शकतो हे आम्हाला इथे आल्यानंतर खूप व्यवस्थित कळलेलं आहे. त्यामुळे मी सर्व सरांचे मी धन्यवाद करते आणि सगळ्यांना एक विनंती करते की कृपया तुम्ही सगळ्यांनी हा तरी म्हणजे हा जो एवढा चांगला उपक्रम आहे त्याला प्रतिसाद द्या. नमस्कार, मी वैशाली. इथे नागरी संरक्षण दलातर्फे जे ट्रेनिंग दिलं जातं ते ट्रेनिंग इतकं चांगलं आहे की तुम्ही स्वतःसोबत दुसऱ्याची मदत करू शकता. सिंपल गोष्टी येतात. घरामध्ये सिलेंडर कसं हाताळायचं, जर लिकेज झालं तर काय करायचं, साधी कुकिंग ऑइल असते त्याची आग कशी विझवायची, सिंपल गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यात प्रत्येक वयोगटाच्या, स्पेशली जे हाऊसवाईफ आहे त्यांना मी आवाहन करते की हे ट्रेनिंग त्यांनी जरूर घ्यावं. थँक्यू सो मच. नागरी संरक्षण